गोकुळच्या निवडणूक अधिकाऱ्याची बदली, वैद्यकीय आणि शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांना धक्का. गोकुळच्या अंतिम मतदार यादीवरील सुनावणीच्या अवघ्या अर्धा तास आधी विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. त्या जागी हातकणंगलेचे उपनिबंधक नारायण परजणे यांची नियुक्ती करण्यात आली आणि हा आदेश सहनिबंधक प्रज्ञा तायडे यांनी सोमवारी लागू केला. या अचानक झालेल्या आदेशामुळे कोल्हापूर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. हसन मुश्रीफ यांना हा धक्का मानला जात आहे. यामागे काही अदृश्य शक्तींचा हात असल्याचा आरोप केला जातो आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी हरकती सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. हे काम मिसाळ पाहत होते. त्यांच्या जागी आज अचानक परजणे यांची नियुक्ती करण्यात आली. या घडामोडीमुळे सुनावणीसाठी दुग्ध निबंधक कार्यालयात उपस्थित असलेल्या संस्था चालकांमध्ये संताप पसरला आहे. संस्था चालकांनी कार्यालयात धाव घेऊन तीव्र रोष व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशानंतर काही विशिष्ट संस्थांना अपात्र ठरवण्यासाठी ही हालचाल करण्यात आल्याची चर्चा या दरम्यान सुरू आहे. हरकतींबाबत निर्णय कसा होणार याची काहींना चिंता वाटू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.